हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मेरा नाम है मफालमी और रत्नागिरी से। तो आज का व्लॉग बनने वाला है रेनी चैंपियन ट्रॉफी के बारे में। इंटरव्यू लेने वाले हैं हम सबसे, जितने भी ऑर्गेनाइज कमेटी है, ऑफिशियल्स है, जो भी है, उन सब से हम लोग इंटरव्यू लेने वाले हैं आज। और ये आज का व्लॉग बनने वाला है साहिल भाई के नाम। चलो मिलते सीधा व्लॉग में। कुठे फिरायला जायचं एवढ्या पावसात। आणि ॲक्च्युली हा मफतचा चॅनल आहे आणि लॉग तर मिस करतोय रोज। सगळे फायनलला गेलेले ओपन हाफमध्ये, तर आज आमच्या पार्टी सोय झालेत आणि मुलं सगळे खुश आहेत आणि मफत तर खूप खुश आहे। आणि आज पार्टी दिली तर उद्या फायनल जिंकणार, हा पोरांचा आशीर्वाद आहे। मग उद्या फायनल हारणार आणि हाच आमच्या हा सगळ्यांना रुसला आहे आणि एकटाच राहतोय। लवेरिया झाला याला। पाऊस होता आज, 6 मॅचेस झाल्या। तुम्ही बघू शकता पाणी किती आहे। असं वाटत नाही ग्राउंड आहे, असं वाटतंय तलाव येतो। आणि टूर्नामेंटचे ऑर्गनायझर सोनम चव्हाण, इसकी आइटम छोड़ के गई है सफवान बरगीर। हा चिराग आहे, सगळ्यात कॉमेडी पर्सन टेनिस क्रिकेट रत्नागिरीमध्ये। ही कमिटीची मीटिंग आहे कारण की उद्या फायनल डे आहे। चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चालू आहे 2025 सीझन 4। आणि आज ही आमची लाईव्हची टीम आहे, एक लाईव्हची टीम आहे। आणि सगळ्यांचे फेवरेट सर कॉमेंटेटर प्रशांत सर आदवडे। सर तुम्हाला कसं वाटतं या ट्रॉफीला येऊन? फिलिंग गुड, फक्त फिलिंग गुड। पाऊस पडतोय, मंगेश आला की पाऊस पडतोय, गावाचा पाऊस पडतोय। तर आम्ही ओबी व्हॅनमध्ये असतो आणि जेव्हा मंगेश वैदी येतो ना, तर आम्हाला एकच आठवतं तुमचा डायलॉग, बारिश आया मतलब मंगेश वैदी आ गया। तर तुम्हाला कसं सुचलंय बोलायला? नाही, आपण बघा मगाशी पण एक इनिंग आपण बघितली, त्यावेळेस मंगेश वैदी बाद झाला आणि त्यानंतर तो डगआउटमध्ये आला, पाऊस थांबला, मॅच सुरू होती, इनिंग संपली आणि बरोबर तो 10 ते 11 पावलं आतमध्ये चालला आणि असं वाटलं की वरती जाऊन कुठेतरी ढगातली गाठ सोडली आणि पाऊस पडलाय, एवढा पाऊस आला होता। तर आता सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, मंगेश वैदी इथे बॅटिंग करायला येतो, फिल्डिंग करायला येतो, पाऊस येतो, विदर्भामध्ये पाऊस नाही, मग मंगेश वैदीला विदर्भामध्ये घेऊन जा। अशा प्रकारे पण काही मजेशीर गोष्टी आलेल्या आहेत। म्हणजे एकदाच घडलेलं नाही आहे, मंगेश वैदीच्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलं, आजही घडलं, कालही घडलं। त्या पाऊस आणि मंगेश वैदी याचं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आणि त्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे, धावांचा अक्षरशः पाऊस पडत असताना विक्रोली संघ जिंकलाय, गिरीश आणि मंगेश हे 2 खेळाडू सोडले, कुठला स्टार खेळाडू तिथे नसताना आज विक्रोली संघ जिंकलाय आणि तो फायनलमध्ये प्रवेश करतो। त्यामुळे ही गोष्ट विशेष आहे या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने। सर तर उद्याचा काय प्लॅन असेल तुमचा? उद्या कोण प्लेअर चेंजेस होणार आहेत आणि उद्याचं काय म्हणजे सिच्युएशन काय असेल? पाऊस असला की तुम्ही कसं डिफेन्स करू शकता? की समोर कुठली मोठी टीम आली, केतन म्हात्रे आला, श्रेयस कदम आला, तर तुम्ही कसे डिफेन्स करू शकता? उद्या आमचा काही प्लॅन नाही आहे, कोणी ॲड होतील असं काय अजूनपर्यंत सांगू शकत नाही। आणि आता जे लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेलं आहे, तरी आम्ही त्यांनाच घेऊन केलं। उद्याचा प्लॅन उद्यावरती डिपेंड आहे। ओके थँक्यू सर। आमच्यासोबत आहेत महाराष्ट्राचा गोड आवाज चंदू शेट्टे सर। सर तुम्हाला कसं वाटतं आज रत्नागिरीमध्ये येऊन? खूप छान वाटतंय। रत्नागिरीचा पाहुणचार, रत्नागिरीचा पाऊस हे सगळं पाहतोय मी 5.5 वर्षानंतर रत्नागिरीत येतोय। कारण 2020च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला इकडे आलो होतो आणि आज इकडे आल्यानंतर खूप छान वाटलं। विशेष म्हणजे रत्नागिरीचा पाऊस जो धो कोसळतो, तो दिवसभर धो कोसळला आहे आणि इकडे येत असताना जे निसर्ग सौंदर्य मला पाहायला मिळालं मुंबईवरून निघाल्यानंतर रत्नागिरीपर्यंत, ते सुद्धा लाजबाब होतं आणि त्याच्यामुळे रत्नागिरी नेहमीच आकर्षित करते आणि रत्नागिरी नेहमीच आवडते सुद्धा। थँक्यू सर। सर तुम्ही खूप मोठी गोष्ट आणली आहे, ती म्हणजे किंग ओव्हर। ती काय कन्सेप्ट आहे त्याचा जरा सांगा आम्हाला। सगळं नॉर्मल आहे, बॉल थोडा स्विंग होतो, रेग्युलरली आपण नॉर्मल बॉलनी खेळतो, पण टुर्नामेंटमध्ये काहीतरी फेरबदल व्हावा त्या ओव्हरनी, म्हणून ती एक आम्ही ओव्हर ठेवलेली। त्याच्यामध्ये 14 रन्स केलात तर प्लस तुम्हाला बोनस मिळतो 4 रनचा, नाही केला तर -4 सर पण बॉलरचा ह्याच्यात मार खातोय ना। जर 18 रन आले तर 22 होतात, 30 आले तर डायरेक्ट
34 होत आहेत, पण स्कोअर वाढतोय. आणि मी काय बोलतोय, तुम्ही जर हा बॉल कुठे शोधला, तो डायरेक्ट हवेतच स्विंग होतोय. ISPLशी कॉन्टॅक्ट आहे का तुमचं? रुपेश सरांचं कॉन्टॅक्ट आहे. आणि की आयकॉनला पॅटर्न दिलेत, पण कसं होतं माहिती का, ते कपडे सेमच दिसत आहेत. कारण की मागं पण आयकॉन किपरिंगला उभा असला आणि बॅट्समन पण आयकॉन असला ना, तर तो असं वाटतं एकाच टीममधले खेळतात. मग त्याचं काय? वाटून देत, पण कसं नॉर्मली 11 जण त्याच किटमध्ये दिसण्यापेक्षा जे आयकॉन आहेत ते वेगळ्या किटमध्ये उठून सर एक काम करा, तुम्ही सगळं नवीन आणलंय तर उद्या सगळे आयकॉन घेऊन उद्या अजून एक नवीन मॅच खेळवा. ते आम्हाला वेगळी अजून एक दिवस घ्यायला लागेल ते टुर्नामेंट खेळायला. चालेल ना सर, तुम्हाला काय अजून कमी? ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ ऑपरेटर, स्कोरर, ह्यांच्याकडे एकच प्रश्न राहिला आहे की BA किंग ओव्हरमध्ये 4थ्या ओव्हरला रन कंप्लीट नाही झाले की डायरेक्ट 4 रन ॲड होतात. आणि त्या दिवशी 3 ओव्हरला मॅच संपत होती, ती मॅच डायरेक्ट 5व्या ओव्हरला गेली आणि हे सगळे रागावले, सगळ्यांना चीड येत होती. सर यासाठी आपण काय करू शकतो का? काही करू शकत नाही, कारण टुर्नामेंट काहीतरी वेगळ्या फ्लोमध्ये चालू होतं, म्हणजे वेगळ्या थोडा लुकमध्ये, म्हणून आम्ही ती ओव्हर केल्यामुळे. सर या वर्षीचा कन्सेप्ट तुमचा खूप चांगला आहे. जिल्हा झाली, ग्रामीण झाली, 2 आयकॉन झाले, ओपनचा स्लॉट झाला, उद्या केतन म्हात्रेसारखे मोठे मोठे दिग्गज प्लेयर येणार आहेत. तर पुढच्या वर्षीसाठी काय तुमचं नियोजन असेल? गेल्या वर्षीचं नियोजन, आता ही टुर्नामेंट झाल्यानंतर थोडी आम्ही मिटिंग्स करू, त्याच्यामध्ये काय अजून ॲड करायचं, काय नवीन करायचं, त्याच्यासाठी आम्ही एकत्र बसून करणार आहोत. आणि तुम्हाला शेहबाज सरांचा खूप सपोर्ट आहे. आमच्याबरोबर शेहबाज सर आहेतच, त्याच्याबरोबर दिवास माईकर सर आहेत, दीपक मोरे सर आहेत, दिनेश माईन आहेत, हे आम्हाला सपोर्ट करतात, म्हणून आम्ही काहीतरी नवीन करतोय. आणि आमचं असंही चालू आहे की रत्नागिरी प्रीमियर लीग करायचं चालू आहे प्लॅन, ते बहुतेक या दिवाळीमध्ये करू. तुम्ही बघू शकता स्मार्टनेट गिगा फायबर पॉवर्ड बाय चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 सीझन 4. स्मार्टनेटचे ओनर शेहबाज चिपळूणकर. सर तुम्हाला कसं वाटतं, एवढी मोठी तुम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि तुमची टीम इंडिया कपमध्ये आम्ही बघितली, खूप छान वाटलं आम्हाला. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे? चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी आहे ती सोनमताई गिरीश आणि दीपक पवार सर यांनी स्टार्टिंगला ऑर्गनाईज केलेली. त्याच्यानंतर मला ह्या फॅमिलीचा हिस्सा व्हायचा होता, त्याच्यामुळे मी एंट्री केली. आणि आज म्हणजे माझं एक स्वप्न होतं की चांगली टुर्नामेंट रत्नागिरीमध्ये होईल आणि चांगलं लुक येईल, म्हणून मी ह्यावेळी म्हणजे पूर्णपणे म्हटलं मी स्पॉन्सर करू, दुसरी कुठली स्पॉन्सर घ्यायची नाही. आम्ही स्वतः करायचं. MS46 जसं लास्ट वर्षी त्यांनी स्पॉन्सर केलं होतं की यावर्षी पण त्यांनीच ट्रिपल रेस तर ऑलरेडी आहे आणि ट्रिपल को पॉवर्ड बाय आणि सोनम मॅडम त्यांनी को पॉवर केलेलं आहे. आणि एक आमची इच्छा अशी आहे की जसं सगळ्या गावातनं एक प्लेअर वरती येतो, तसं आमच्या रत्नागिरीवरनं पण एक प्लेअर IPLपर्यंत पोचावं. पण आमचा प्रयत्न आहे, त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही टुर्नामेंट ठेवू, त्यातनं कोण ना कोण एक बेस्ट फिल्डर बाहेर पडेल रत्नागिरीतून. गिरीश सर आहेत आणि त्यांच्यासोबत शेहबाज सर आहेत. हे आमचे tenniscricket.inचे सदस्य समजा. सर तुम्हाला आमच्या कामाबद्दल किंवा ह्या पोरांच्या कामाबद्दल कसं वाटतं की आज 5 दिवस झालेत, उद्या 6वा दिवस आहे, फायनल डे, 7-8 लाखापेक्षा लोकांनी आपली टुर्नामेंट आपल्या मॅचेस बघितल्यात, खूप सहकार्य केले. तुम्हाला कसं वाटतंय? स्पेशली मी सांगू शकतो की तुमच्यासाठी अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहेच नाही. टेनिस क्रिकेटमध्ये बेस्ट असं कुठलं आम्ही आणू शकत नाही. अजून काय नाही सांगू शकतो. थँक्यू सर. आणि सगळ्यांकडून थँक्यू सर. सर्व मॅचेस संपून आज स्पेशली आमच्यासाठी वडापाव आलेला आहे आणि मपास घेऊन आलेला आहे. अशा प्रकारे आज आमचा ब्लॉग इथे संपला आहे. पुन्हा भेटूया डे 6ला.